मोबाईलवरून ऑनलाईन शॉपिंग करणे एका तरुणाला चांगलंच महागात पडल्याची घटना समोर आली। खार पश्चिम येथील खार दांडा परिसरात राहणाऱ्या साहिल शेख याच्यासोबत ही फसवणूक घडली असून अज्ञात व्यक्तींनी ऑनलाईन खरेदीच्या नावाखाली त्याच्याकडून तब्बल 55,065 रुपये उकळले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार साहिल शेख याने 9 नोव्हेंबर 2025 रोजी एका ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून एक स्लीपर आणि शूजची ऑर्डर दिली होती। ऑर्डर दिल्यानंतर काही वेळातच साहिलला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला। फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला संबंधित कंपनीचा प्रतिनिधी असल्याचं सांगत तुमची ऑर्डर होल्डवर आहे, ती कन्फर्म करण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल असं सांगितलं। यानंतर आरोपीने विविध कारणे सांगत साहिलकडून वेगवेगळ्या टप्प्यांवर पैसे भरण्यास भाग पाडले। कधी ऑर्डर कन्फर्मेशन फी, कधी रिफंड प्रोसेस, तर कधी तांत्रिक अडचणींचे कारण देत ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे रक्कम मागण्यात आली। आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून साहिलने वेळोवेळी पैसे पाठवले। काही वेळातच त्याच्या खात्यातून एकूण 55,065 रुपये गेल्याचे लक्षात आले। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साहिलने संबंधित वेबसाईटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही। तसेच ज्या क्रमांकावरून फोन आला होता तो क्रमांकही बंद झाल्याने साहिलला आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली। यानंतर साहिलने खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। दरम्यान पोलिसांनी नागरिकांना ऑनलाईन खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून अनोळखी फोन कॉल्स, लिंक किंवा पैशांची मागणी आल्यास त्याला बळी न पडण्याचा सल्ला दिला आहे।